श्री स्वामी समर्थ. आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. आज वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि नवविवाहित महिलांना, अनेक महिलांना माहिती नसते की वडाच्या झाडाची पूजा कशी करावी. आज वटपौर्णिमेचा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस आहे. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने सत्यवानाला पुन्हा जीवनदान मिळवून दिले होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आजच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. आणि ही पूजा श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली तर तिचे पुण्यफळ निश्चितच मिळते. सर्वात आधी आपल्याला सकाळी आज लवकर उठून घ्यायचं आहे. सर्वात पहिले म्हणजे आज आपल्याला स्वच्छ कपडे घालायचे आहे. स्वच्छ कपडे, पारंपरिक जे आपण सणवाराला कपडे घालत असतो तसे सुंदर कपडे घालायचे आहे. त्यानंतर पूजा साहित्य तयार ठेवा. हळद, कुंकू, अक्षता, फुले, अगरबत्ती, तुपाचा किंवा तेलाचा दिवा चालतो. पाणी इच्छेनुसार. दूध हे कच्चे घ्यावे. नैवेद्य कापसाचा दोरा किंवा साधा भंडारा सुद्धा चालतो. विडा, सुपारी, गहू, आंबा किंवा आंब्याचे फळ, इतर फळे पण चालतो. आणि आपल्या परंपरेनुसार इतर पूजेचे साहित्य सोबत घ्या. आता वडाच्या झाडाजवळ जाऊन सर्वात पहिले ती जागा स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढा. त्यानंतर वडाची काही पाने स्वच्छ धुवून त्या ठिकाणी ठेवा. हळदीपासून छोटी गौरी तयार करून ती माता सावित्रीचे स्वरूप मानून वडाच्या पानावर स्थापित करा. गौरी समोर एक विडा ठेवून त्यावर सुपारी ठेवा आणि त्याला श्री गणेशाचे स्वरूप मानून प्रथम श्री गणेशाची पूजा करा. नंतर माता सावित्रीची हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करून मनोभावाने पूजा करा. साधा नैवेद्य दाखवा. शक्य असल्यास सावित्री सत्यवानाचे स्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आता वडाच्या झाडाला हात जोडून नमस्कार करा. वडाच्या झाडाला वस्त्र सुद्धा आपल्याला लावायचे असतात. झाडाच्या मुळाशी कापसाचे वस्त्र किंवा इतर कोणतेही वस्त्र सुद्धा लावू शकता. झाडाच्या मुळाशी स्वच्छ पाणी अर्पण करा. इच्छा असल्यास थोडे दूधही अर्पण करू शकता. त्यानंतर झाडाला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहा. दिवा, अगरबत्ती लावा. आता कापसाचा दोरा घेऊन वडाच्या झाडाभोवती 7 किंवा 11 फेऱ्या मारा. प्रत्येक फेरी वेळी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी मनापासून प्रार्थना करा. यानंतर वडाच्या झाडाची ओटी भरा. एखादी वस्त्र लावा. ओटीमध्ये गहू, आंबा किंवा इतर काही फळे सुद्धा वापरू शकता. हळद, कुंकू, अक्षता आणि आपल्या परंपरेनुसार सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. सौभाग्याच्या साहित्यामध्ये एखादी ब्लाउज पीस, खणाचा जो तुकडा असतो तो सुद्धा लावायचा असतो. नैवेद्य दाखवायचा असतो आणि आरती करायची असते. लक्षात ठेवा, ओटी ही गव्हाचीच ओटी भरल्या जाते. विशेष करून आंबा वापरला जातो. पूजा पूर्ण झाल्यानंतर शक्य असल्यास 1 किंवा 3 किंवा 5 सुवासिनींना सुद्धा हळद कुंकू लावायचे असतात. त्यांना पण ओटी द्यायची असतात आणि अनेक एकमेकीला ओटी देत असतात. त्यांना फळ, गहू, दक्षिणा किंवा आपल्या परंपरेनुसार काही वस्तू भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्या कुलदेवीला सुद्धा ओटी भरायची असते. जवळपास मंदिर असेल तर नक्कीच आज पौर्णिमेला कुलदेवीची किंवा आईबाईची जे कोणते मंदिर आहे तिथे जाऊन ओटी भरावी. शेवटी माता सावित्री सत्यवान आणि वडाला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा. लक्षात ठेवा, पूजेमध्ये साहित्यापेक्षा श्रद्धा, भक्ती आणि मनातील शुद्ध भावना अधिक महत्वाची असते. मनापासून केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतो. माता सावित्रीची कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहू. सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभो हीच प्रार्थना. आजच्या दिवशी अनेक आपण सेवा करत असतो, सत्यनारायण करत असतो. पौर्णिमेचे सत्यनारायण आज करायचे असेल तर आज दिवसभरामध्ये कधी पण करू शकता. तसंच कुलदेवीची सेवा, कुंकुमार्चन कुलदेवीला, श्रीयंत्राला कुंकुमार्चन, माता लक्ष्मीला सुद्धा फोटो असो, मूर्ती असो, त्यांना कुंकुमार्चन करायचे आहे. आज संध्याकाळी आपल्या घराबाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मी समोर, तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. आज अनेक सेवा अशा आहेत ज्या आपण करू शकतो.
आपली जी इच्छा आहे त्या देवाला आज मानून त्यांची सेवा आपण गुरु जे मानतो स्वामी समर्थ महाराजांना, त्यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. आपल्याकडनं जी सेवा शक्य होते ती आज करण्याचा प्रयत्न करावा. आणि या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आज कोणत्या सोप्या सेवा करावा या संदर्भातील, तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच बघावा. आणि ही माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. आज खूप मोठा सण आहे आपल्या महिलांसाठी, तर आजच्या दिवशी नक्कीच जाऊन झाडाची, जवळपास झाड असेल झाडाजवळ जाऊन नक्कीच आज पूजा करावी. आणि नसतील तरी पण घरी सुद्धा नाही जाऊ शकत असेल तर घरी सुद्धा पूजा करू शकता. श्री स्वामी समर्थ.